ठाण्यात ठाकरे बंधूंची युती होणार, राऊतांचं वक्तव्य. ठाकरे बंधू सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार, ठाण्यात दोन भावांचा अबकी बार 75 पार, राऊतांचं वक्तव्य. कोण कोणाच्या ठिकऱ्या उडवणार हे जनता जनार्दन ठरवणार, भाजपा आमदार संजय केळकरांचा राऊतांवर पलटवार. श्रीकांत शिंदेंच्या राज ठाकरेंचं मवियावर हल्लाबोल, मवियाचा ड्रायव्हर सारखाच बदलतोय, राज ठाकरेंच्या हाती स्टेअरिंग, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. पुरोहित संघाचा नाशिक मनपाला इशारा, रामकुंडावर आणखी मंदिरं तुटू देणार नाही, वस्त्रांतर गृह पाडकामात एकमुखी दत्त मंदिर भग्न. पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर जातीयवादाचा आरोप, पुण्यातील कॉलेजमुळे लंडनमधील नोकरी गेली, प्रेम बिराडे नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कॉलेजनं तरुणाचे सर्व आरोप फेटाळले. आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेकडून पुण्यात स्वबळाची चाचपणी, जागांबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. मराठ्यांना ओबीसीत घ्यायला वडेट्टीवार तयार, भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात वाद पेटला. आपापसातले मतभेद चव्हाट्यावर आणू नका, बबनराव तायवाडे यांचा भुजबळ यांना सल्ला. भुजबळ तुम्ही तेढ का वाढवताय, मंत्री विखेंचा मंत्री भुजबळ यांना थेट सवाल. राज्य लोकसेवा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवांच्या परीक्षा मे महिन्यात. धनंजय मुंडेंमुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा शर्मा मुंडे यांचा खळबळजनक आरोप. साई संस्थांचे कर्मचारीच निघाले चोर, शिर्डीच्या साई मंदिरात सुमारे पाऊण कोटींची चोरी पकडली. पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर, पुणे आणि संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांना निधी. शेकापच्या जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी, पत्रकार मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात महत्वाची घडामोड. बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, दिवाळीत मिळणार 31,000 रुपये बोनस. महाराष्ट्रातील वारकरी संतापले, पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना वाटला चिकन मसाला. रेल्वे आरक्षणाची वेबसाईट कोलमडली, दिवाळी आणि छठ निमित्त प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली तुकडी लखनौहून रवाना, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनी दाखवला हिरवा झेंडा. गडकरी पोहोचले नातवंडांसोबत, फटाके खरेदीला आजोबांनी पुरवला नातवंडांचा हट्ट.